नमस्कार, मी चेतन वडनेरे. नमस्कार, मी रुजुता धारप. 300वा आजचा प्रयोग आहे आणि प्रयोग खूप कमाल झाला. सगळेच प्रयोग कमाल होतात. खरं तर आम्ही 50वा प्रयोगसुद्धा बघितला होता आणि आत्ताचा प्रयोग पण बघितला. दोन्ही वेळेस तेवढीच मजा आली, किंबहुना आत्ता जरा जास्तच आली. कारण गेल्या काही दिवसांमध्ये आमचं नातं जसं फुलत चाललं आहे तसंच आम्हाला नाटकातले अजून कंगोरे कळत गेले की अरे हे पण आमच्या बाबतीत घडतं, ते पण आमच्या बाबतीत घडतं. त्यामुळे मी तर म्हणेन जे विवाहोत्सुक जी मंडळी आहे त्यांनी आवर्जून हे नाटक बघावं. कारण खूप गोष्टी अशा त्यातल्या आहेत की आपल्याला कळतात की अरे आपलं कुठे चुकतं आहे किंवा कुठल्या गोष्टी बरोबर आहेत किंवा काय करायला हवं, किंवा आपल्यातली जी काही भांडणं असतात ती किती साधी सोपी असतात किंवा क्षणिक असतात, किंवा जी आपण कशी टाळू शकतो, किंवा ते किती नॉर्मल आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर नाटकात मिळतात. तुला काय वाटतं? नाही, तू जे बोललास ते बरोबर आहे. आणि आजचा 300वा प्रयोग तर इतका कमाल झाला आहे आणि आम्ही इतका एन्जॉय केला आहे आज तो, खरंच थरली. आणि हा म्हणाला तसं की आम्हालाच आमच्यातल्या काही काही गोष्टी नव्याने कळत जातात ना, किंवा नव्याने उलगडत जातात की अरे हो, हे आपल्यात पण होतं, हे इतकंच नॉर्मल आहे. आणि हे असं काय म्हणूया त्याला, हे नाटक असं आहे की ह्याचं वय होणार नाही. कारण की हे कायम प्रत्येक पिढीला आपलंसं वाटेल. आत्ताही असंच आहे की अगदी 20ल्या तरुणापासून तर 60-70तल्या काका काकूंपर्यंत सगळ्यांना ते आपलंसं वाटतं, कारण त्यातनं ती लोकं गेलेली असतात आणि ही लोकं जाणार असतात. त्यामुळे हे असं कपलला हे रिलेट होणारं नाटक आहे, प्रत्येक कपलला. त्यामुळे ज्यांनी नाटक अजून बघितलं नाही त्यांनी आवर्जून हे नाटक बघा आणि लवकरात लवकर बघा. थँक्यू सो मच.